नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. यास्पिन मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. संतोष बांगर हे जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या हिंगोली जिल्ह्यातील वंजारवाडा परिसरातील निवासस्थानी दररोज सकाळी भरत असलेल्या जनता दरबार सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. केवळ हिंगोली जिल्हाच नव्हे तर वाशिम, बुलढाणा, परभणी, नांदेड आणि बीड या जिल्ह्यांमधूनही दररोज सुमारे 150 ते 200 नागरिक आपल्या समस्या घेऊन आमदार बांगर यांच्या भेटीसाठी येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच आमदार बांगर यांच्या निवासस्थानाबाहेर नागरिकांची गर्दी होत असते. सकाळी 7 वाजल्यापासून विविध भागातून आलेले नागरिक अर्ज आणि कागदपत्रांसह उपस्थित राहतात. या जनता बाजारात शेतीविषयक प्रश्न, कौटुंबिक अडचणी, शासकीय कामांमधील अडथळे तसेच वैद्यकीय उपचारांशी संबंधित समस्या घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी असते. विशेषतः गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार बांगर स्वतः लक्ष घालत असल्याचे दिसून आले. जनता दरबाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रश्न सोडवण्याची जलद कार्यपद्धती. आमदार बांगर प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात आणि संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा रुग्णालय प्रशासनाशी थेट संपर्क साधतात. त्यांच्या एका फोननंतर अनेक रखडलेली शासकीय कामे तातडीने मार्गी लागतात असा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आमदार साहेबांकडे गेलं की काम होणारच असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. वाशिमहून आलेल्या एका नागरिकाने सांगितले, आम्ही अनेक दिवसापासून शासकीय कामासाठी चक्रा मारत होतो, मात्र आमदार बांगर साहेबांनी एका फोनवर आमचा प्रश्न सोडवला. वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवून देणे, तातडीने उपचार सुरू करून देणे आणि गरजूंच्या अडचणीमध्ये तत्परतेने धावून जाणे या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनी त्यांना कार्यसम्राट आमदार अशी उपाधी दिली आहे. दररोज वाढणारी नागरिकांची उपस्थिती ही आमदार संतोष बांगर यांच्या लोकप्रियतेची आणि जनतेच्या त्यांच्यावरील विश्वासाची साक्ष मानली जात आहे.